एखाद्या शहराला सांस्कृतिक चेहरा प्राप्त होत जातो, तेव्हा त्या शहराची वेगळी ओळख निर्माण होते. त्या शहरातले नागरिक सुद्धा कला अंगानं समृद्ध होत जातात. अशाच सावंतवाडी शहरातील शास्त्रोक्त अर्थात शास्त्रीय संगीताचे उत्तम धडे देणाऱ्या रघुकुल स्वरविहार संस्थेला 11 एप्रिल 2026 रोजी 13 वर्ष पूर्ण झाली. त्याचं औचित्य साधून रविवारी 12 एप्रिलला रघुकुल स्वरविहार संस्थेचा वर्धापन दिन सावंतवाडीत भटवाडी येथील श्रीमंगल कार्यालयात सांगीतिक मैफिलीनं उत्साहात पार पडला. आवर्तन स्वर ताल रचनांची भक्तिपूर्ण मैफिल या शीर्षकाअंतर्गत हा सोहळा संपन्न झाला. शास्त्रीय संगीतात महत्वाचा असलेला आवर्तन हा शब्द. आवर्तन म्हणजे सतत चालणारी प्रक्रिया आणि पुनरावृत्ती. संगीतामध्ये रियाज हा एक अखंड प्रवास आहे आणि रियाजातील सातत्यपूर्ण साधना म्हणजे आवर्तन होय असं म्हणता येईल. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी किरण सिद्धये, आबा कशाळीकर, लक्ष्मण नाईक, व्यवस्थापक दिनकर परब, संजय गावडे, संस्थेच्या माजी शिष्या भाग्यश्री कशाळीकर, रघुकुल स्वरविहारच्या संचालिका ईश्वरी तेजम अर्थात नूतन परब उपस्थित होत्या. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून आणि देवी सरस्वतीचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेमध्ये सातत्यानं रियाज केला जातोय. या निरंतर साधनेमुळे साधकांमध्ये संगीताची आवड, निष्ठा आणि प्रगती घडत आली आहे. प्रत्येक वर्षी होणारा हा कार्यक्रम म्हणजे या रियाजाच्या आवर्तनाचंच एक सुंदर प्रतीक आहे. रियाजाचं आवर्तन म्हणजे स्वर, राग, ताल आणि रचना यांचा पुन्हा पुन्हा केलेला सराव. या सातत्यपूर्ण साधनेमुळे कलाकारांच्या कलेत परिपक्वता येते. सुरुवातीला कठीण वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू सुलभ होतात आणि सादरीकरण अधिक प्रभावी बनतं. याचाच प्रत्यय रसिकांना आवर्तन स्वरताल रचनांची भक्तिपूर्ण मैफिल या कार्यक्रमामध्ये घेता आला. या संस्थेमध्ये वयवर्ष 7 ते 50 वयापर्यंतचे शिष्य शास्त्रोक्त पद्धतीनं धडे गिरवत आहेत आणि वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात याच शिष्यांचा सहभाग होता. सर्वात आधी रघुकुल स्वरविहारच्या माजी शिष्या आणि आधारस्तंभ असणाऱ्या कैलासवासी अनला मोघे आणि सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण आदरांजली देण्यात आली. त्यानंतर मैफिलीची सुरुवात रघुकुल स्वरविहारच्या शिष्यांनी राग केदार मधील चतरंग प्रकारानं केली. त्यानंतर राग यमन मधील बंदिश, ग्वाल्हेर घराण्याचे काही निवडक गान प्रकार, हिंदुस्थानी ख्याल गायन, शिर्डी के साईबाबा हे भक्तिपूर्ण हिंदी भजन सादर करण्यात आलं.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 6 सावंतवाडी चा इयत्ता दुसरीतला विद्यार्थी कुमार हर्षवर्धन गुरुप्रसाद तेजम यानं एकल तबला वादन सादर केलं. रघुकुल स्वरविहार संस्थेच्या संचालिका सौ ईश्वरी तेजम अर्थात नूतन परब यांनी राग मालकंस सादर केला आणि त्यानंतर राग भैरवीनं कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक संजय कात्रे यांनी केलं. संपूर्ण कार्यक्रमाला तबला साथ अथर्व पिळणकर आणि हार्मोनियम साथ कुमार मंगेश मेस्त्री यांनी दिली. ध्वनी व्यवस्थापन हेमंत मेस्त्री यांचं होतं. रघुकुल स्वरविहार संस्थेच्या 13व्या सांगीतिक आवर्तनाची सांगता आणि 14व्या सांगीतिक आवर्तनाचा या निमित्तानं शुभारंभ झाला.